महाराष्ट्र सरकारने लागू केलेला जनसुरक्षा कायदा रद्द करावा या मागणीसाठी हिंगोलीच्या जिल्हाधिकारी कार्यालयासमोर सामाजिक कार्यकर्ते मुनीर पठाण यांच्या नेतृत्वाखाली जोरदार आंदोलन करण्यात आले। या आंदोलनात शेकडो नागरिक तसेच महिला मोठ्या संख्येने सहभागी झाल्या होत्या। राज्य सरकारने हा जनसुरक्षा कायदा केवळ सर्वसामान्य लोकांचा आवाज दाबण्यासाठी आणला असल्याचा आरोप आंदोलनकर्त्यांनी केला आहे। हा कायदा तात्काळ रद्द करण्यात यावा अशी त्यांची प्रमुख मागणी आहे। जर हा कायदा रद्द केला नाही तर यापेक्षाही तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा हिंगोलीतील आंदोलनकर्त्यांच्या वतीने देण्यात आलाय। या आंदोलनात सामाजिक कार्यकर्ते मुनीर पठाण यांच्यासह शेकडो नागरिक आणि महिलांनी सहभाग नोंदवला। त्यांनी सरकारच्या या कायद्याला तीव्र विरोध दर्शवला आहे। येत्या पावसाळी अधिवेशनामध्ये जो मुख्यमंत्री यांनी जनसुरक्षा कायदा पारित केला आणि तो कायदा जो आहे तो लोकशाहीचा गळा घोटणारा अत्यंत म्हणजे धोकादायक कायदा या विधानसभेमध्ये पारित केला आणि हा जनसुरक्षा कायदा रद्द करण्यात यावा यासाठी आज हिंगोली जिल्हाधिकारी कार्यालयासमोर तीव्र निदर्शनाने आंदोलन केलेलं आहे। कारण येणाऱ्या काळामध्ये ज्या लोकशाहीच्या मार्गाने सर्वांना जगण्याचा अधिकार दिला, परंतु या जनसुरक्षा कायदा अंमलात आल्याच्या नंतर जो चळवळी असतील किंवा आंदोलन असतील किंवा संघटना असतील यावर निर्बंध लादण्याचं काम या जनसुरक्षा कायद्यामध्ये करण्यात आले। त्यामुळं आम्ही सर्व सामान्य नागरिक या जनसुरक्षा कायद्याचा कडाडून विरोध करत आहोत आणि हा कायदा रद्द करण्यात यावा यासाठी आम्ही आज हिंगोली जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन केलेले आहे। NTV न्यूज मराठी हिंगोली।